थँक्यू राम सर. आज आपण अत्यंत महत्वाचा एक जो टॉपिक राहून गेला होता वर्तुळ. तर वर्तुळातले काही उदाहरण अत्यंत महत्वाचे आपण लवकर घेणार आहोत. आज थोडं आपण घाईमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. वर्तुळ, वर्तुळाचं केंद्र असतं. वर्तुळाच्या केंद्रावरला कोणताही बिंदू घेतला आपण तर आणि ती बिंदू जोडला आपण तर ओ ए ही त्रिज्या असते. ओ बी, ओ बी सुद्धा त्रिज्या आहे. वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरला बिंदू, वर्तुळाच्या परिघावरला बिंदू जर जोडले तर ती त्रिज्या तयार होते. ओके. नंतर वर्तुळावरले दोन बिंदू जोडले आपण, पी क्यू, ही काय आहे? त्रिज्या आहे, आपलं सॉरी जीवा आहे. अजून एक बिंदू घेतला समजा एक्स, एक्स ए जोडला आपण, एक्स ए सुद्धा काय आहे? जीवाच आहे. एक्स ए पी क्यू ह्या जीवा आहेत. ठीक आहे. वर्तुळावरले कोणतेही दोन बिंदू जोडा ते त्या जीवा असतात. आता समजा अजून एक बिंदू घेतला आपण, काय घेतलाय? यम आणि एन, वर्तुळावरले दोन बिंदू जोडले. एम एन, एम एन काय आहे? एम एन सुद्धा जीवाच आहे. एम एन, एम एन ही काय? जीवा आहे. परंतु ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते. त्यामुळे एम एन ही जीवा आहेच आहे, परंतु एम एन हा व्यास सुद्धा आहे. एम एन काय आहे? व्यास सुद्धा आहे. आता तुम्ही नीट पहा, एक्स ए, पी क्यू आणि एम एन ह्या तिन्ही जीवाच आहेत, परंतु सर्वात मोठी जीवा कोणती आहे? जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते. एम एन व्यास आहे. हा, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. आता तुम्ही नीट बघा, एम ओ किंवा ओ एम ही त्रिज्याच आहे, त्या रेडियस म्हणतो. ओ एन ही सुद्धा त्रिज्याच आहे, रेडियस म्हणतो. म्हणजे एका व्यासामध्ये किती त्रिज्या आहेत? दोन त्रिज्या आहेत. बरोबर आहे का नाही? दोन त्रिज्या आहेत. समजा त्रिज्येची लांबी ओबी, ओ एन, ओ ए आणि ओ एम हे सर्व त्रिज्याच आहेत. आणि किती त्रिज्येची लांबी काढा. समजा ह्या त्रिज्येची लांबी आहे 5 सेमी, 5, 5 आणि 5. त्रिज्या एकरूपच असतात. आणि व्यास किती असतो? त्रिज्येच्या दुप्पट. समजा त्रिज्या आहे 2 गुणिले त्रिज्येची लांबी 5 आहे, बे पंचे 10, व्यास, व्यास बरोबर 10. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. बरोबर आहे. आता परिघ, परिघ म्हणजे काय? हा जी काही वर्तुळाचा पूर्ण भाग आहे त्याला आपण परिघ म्हणतो. आता परिघाचं सूत्र, परिघाचं सूत्र काय? 2 पाय आर, 2 पाय आर. आता इथं पायची किंमत शक्यतो काय असते? 22 और किंवा 3.14. परिघाचं सूत्र आणि ही व्यासाचं सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. परिघ म्हणजे काय? हा काही पूर्ण वर्तुळाची जी लांबी आहे त्याला आपण परिघ म्हणतो. हा, येते का लक्षात? आणि 2 पाय आर हे परिघाचं सूत्र आहे. आता आपण परिघाचं पाहिलं. आता ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण बघू. वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग, त्रिज्येचा वर्ग. पायची किंमत तर काय असते तुम्हाला मी आताच सांगितलेले आहे. ओके. हे 3-4 सूत्र अत्यंत महत्वाचे आहे. या सूत्रावर आधारित आपण आता उदाहरण घेणार आहोत. आणि चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र माहितच आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा
वर्ग, बाजूचा वर्ग. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात उदाहरण एक 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 घेऊ आता. पहिलं पहिलं उदाहरण काय आहे? ब्लर झालेली आहे. आता इथं वर्तुळाचा परिघ आहे. ठीक आहे. वर्तुळाचा परिघ दिलाय 22 सेमी. वर्तुळाचा परिघ 22 सेमी दिलेला आहे. हं? तर वर्तुळाचा परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. वर्तुळाचं परिघ 22 आहे. बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर. त्रिज्या दिली का? नाही दिली. आता इथं काय करायचं? आर ची किंमत काढायची. हं? त्यामुळे 22 गुणिले आता ही 2 गुणिले 22 अंशस्थानी आहेत ना, मी छेदस्थानी लिहितो. 2 गुणिले 22 आणि आर छेदस्थानी आहे इकडं पक्षांतर झालं. राहिलं आर. बघा 7 कुठं? बघा गुणिले 7 झाले. 7चं पक्षांतर झालेलं आहे. गुणिले 7 आणि 2 गुणिले 22. या अंशस्थानी 2 गुणिले 22 होतं, इकडं आणलंय. ठीक आहे. तर 22 कटलं, 22 कटलं. आर ची किंमत किती आली? 7/2. काही भाग द्यायची काही गरज नाही. जशाला तसं ठेवा. आता काय म्हणले तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस असेल? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. मग आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. हं? आता पायची किंमत 22 आणि 7 गुणिले आर. आर किती आहे? त्रिज्या किती आली? 7 आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 डबल लिहिलेलं आहे. आर चा वर्ग. आर किती आहे? 702 आहे. 702 किती वेळा लिहिलं मी? 2दा. कशामुळे? वर्ग असल्यामुळे. बघा 7 कटलं, 7 कटलं. बे एक बे, बे एक बे, बे एक बे. म्हणजे किती आलं? 11 गुणिले 7. 77 छेदस्थानी 2. आता 2 न काय करायचं? भाग द्यायचा. हं? 2 ने 77 ला भाग द्यायचा. बे एक बे, बेत्रिक 6. 7 मधून 6 गेले, राहिले 1. वरून घ्यायचा 7. 7च्या पाड्यात 2च्या पाड्यात 17 आहेत का? नाही. बे 16. 1 पॉइंट आणि 0. बे 10. किती आलं आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ? 38 छेदस्थानी 5 चौ सेमी. ठीक आहे? सर्वांना समजलं? सिंपल आहे. फार काही अवघड नाहीये. पुढचं उदाहरण.
हम्म. काय आहे वर्तुळाचा परिघ 154 सेमी आहे. तर वर्तुळाचा व्यास किती? आता परिघ काय म्हणलेत? परिघ बरोबर 2 पाय परिघ किती आहे? 154 बरोबर. आता 2 म्हणजे काय असतं रे? व्यास असतो का नाही? व्यास म्हणजे काय? 2 का इथं 2 आहे. मी पाय इथं बाजूला घेतो गुणिले 2 इथं बाजूला घेतो. हे 2 आता 154 बरोबर. पायची किंमत 22 आणि 7 गुणिले 2 म्हणजे काय रे? व्यास. हं? 154 आता ह्या 22 आणि 7चं पक्षांतर इकडं करतो. मग काय होतंय? व्यस्त होतो. 7/22 बरोबर व्यास. आता 11 भाग द्या. 11 एक 11, 11 दोन्ही 22. 11 एक 11, 15 मधून 11 गेले राहिले 4. 11 चोक 44. 2 न भाग द्या. 7 एक 7, 7 बे एक बे सॉरी बे एक बे, बेसत्ती 14. म्हणजे किती आलं? 7 गुणिले 7 49 सेमी. ठीक आहे? ठीक आहे? हां, आता ही आपण पुढे घेऊ आपण. काय प्रश्न आहे? एक घोडा 30 मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे. काय दोऱ्याची लांबी आहे? 30 मीटर आहे. हं? आणि ज्या भागामध्ये तो चालू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ किती असेल? आता हा घोडा जो आहे, तो इथं बांधलेला आहे आणि तो त्याची लांबी दोऱ्याची एवढी आहे. तो घोडा फिरून कुठं कुठं चालू शकतो? एवढ्याच भागात चालू शकतो. म्हणजे कोणती आकृती तयार झाली ही? वर्तुळ झाली. हं? तो ज्या भागामध्ये चालू शकेल, त्या भागाचे क्षेत्रफळ किती? तो भागात चालू शकेल म्हणजे काय? वर्तुळ आहे. त्याचं क्षेत्रफळ किती म्हणलेत? क्षेत्रफळ. आणि ही काय आहे रे मग? या वर्तुळाची त्रिज्या आहे, रेडियस आहे. हं? मग काय होईल? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. 22 आणि 7 गुणिले आर किती आहे? 30. 30 गुणिले 30. डबल लिहितो. आर वर्ग म्हणजे काय? 30 गुणिले 30. आता इथं बघा 22 गुणिले ह्यात 3, 3, 3 त्रिक 9 आणि ही 2 शून्य. छेद किती आहे? 7. 22, 22 ला 9 न गुणायचं. 9 दुणे 18, चल 1. छेदस्थानी 7. आता ह्याला भाग द्यायचा. हं? 7 न 19, 800 ला भाग द्यायचा आहे. 7 एक 7, 7 दोन्ही 14. 19 मधून 14 गेले, राहिले 5. 8. 7 आठी 56. 7 आठी 56. 58 मधून 56 गेले, राहिले 2. वरून घ्यायचे 0. 7 दोन्ही 14. 6. वरून घ्यायचे 0. 7 आठी 56. 4 उरलं. म्हणजे किती येते जवळपास? 28, 28 पॉइंट काहीतरी येतंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ 4 मीटर. 4 मीटर. ओके? समजलंय?
ह्याच्यावर एक उदाहरण 100% आहे. कोणत्याही टीईटीची प्रश्नपत्रिका काढून बघा, ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता इथं काय म्हणले? 88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाची 1000 फेरी पूर्ण होतात. तर त्या चाकाचा व्यास किती? व्यास किती? हं. आता ह्याच्यासाठी सूत्र आहे. अंतर किती आहे? 88 किलोमीटर आहे. 88 किलोमीटर जाण्यासाठी एका चाकाची 1000 फेरी पूर्ण होतात. 1000. ठीक आहे. आता हे अंतर जे आहे ना, जे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, त्याचं आपण अंतर किती दिलंय? 88 किलोमीटर. मग ह्याचं रूपांतर काय करायचं मीटरमध्ये? 88 गुणिले 1000. कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 ना. मग त्यामुळं मी मीटरमध्ये रूपांतर होतंय आता ह्याचं. 88 वर 3 शून्य देऊन टाकू. 1, 2, 3. म्हणजे अंतर किती झालं आता? 88,000 मीटर. बरं. आता सूत्र काय आहे? अंतर बरोबर एकूण फेऱ्या गुणिले परिघ. अंतर किती आहे? एकूण फेऱ्या किती आहेत? एका चाकाची 1000 फेऱ्या पूर्ण होतात. एकूण फेऱ्या किती आहेत? 1000 गुणिले परिघ. ऍक्च्युअल काय करायचं आपल्याला? व्यास काढायचा आहे. आता 88,000 गुणिले गुणिले 1000 आहे ना, मग छेदस्थानी 1000 बरोबर परिघ. परिघाचं सूत्र काय रे? 2 पाय आर. आता हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. 88 बरोबर. आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 2 आर म्हणजे काय आहे? 2 आर म्हणजेच व्यास आहे. म्हणजे ही पाय मी बाजूला घेतो गुणिले 2 आर. ठीक आहे. आता 88 बरोबर पायची किंमत 22 आणि 7 गुणिले 2 आर म्हणजेच काय? व्यास आहे. आता ह्याचं पक्षांतर 88 गुणिले 22/7 आहे, इकडे व्यस्त होतो 722 बरोबर व्यास. 22 एक 22, 22 चोक 88. 4 7 28 मीटर. ओके. समजलं का रे? सूत्र काय आहे? ही फेऱ्या अंतर असेल सूत्र, तर सूत्र लक्ष ठेवायचं ह्याच्यानंतर. अंतर बरोबर एकूण फेऱ्या गुणिले परिघ. 88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाची 1000 फेरी पूर्ण होतात. 88 किलोमीटर जायचंय. त्या चाकाची किती फेऱ्या पूर्ण होतात? 1000 फेऱ्या पूर्ण होतात. अंतर दिलंय 88 किलोमीटर. मी त्याचं रूपांतर केलंय 88,000 मीटर. एकूण फेऱ्या किती आहेत? 1000 गुणिले परिघ. ठीक आहे? समजलं हे उदाहरण? चला पटकन आपण आता पुढचं उदाहरण घेऊ. जवळपास असंच उदाहरण आहे, पण थोडं काय उदाहरण आहे. एका बैलगाडीचा चाकाचा व्यास दिलाय 1.4 मीटर. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाची किती फेऱ्या पूर्ण होतात? 750 फेऱ्या पूर्ण होतात. तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? किती अंतर कापले असेल? बरोबर आहे? आता हे
आपल्याला व्यास दिलाय. व्यासचा अगोदर त्रिज्या काढू आपण. त्रिज्या. त्रिज्या किती रे? अर्धी असते ह्याच्यात. 14चे निम्म किती? 7. पण 0.7 मीटर असेल. 14चे निम्म 7 असेल. 0.7. फेरे किती आहेत पूर्ण? 750च आहेत. आता मगाशी सूत्र सांगितलेलं. अंतर बरोबर एकूण फेऱ्या गुणिले परिघ. अंतर किती आहे? अंतर काढायचं आपल्याला. अंतर जशाला तसं. एकूण फेऱ्या. एकूण फेऱ्या किती आहेत? 750 गुणिले परिघात सूत्र काय? 2 पाय आर. 750 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 22 आणि 7 गुणिले आर. आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या काढलेली आपण 0.7. 750 गुणिले किती होत आहे? 44 छेद 7 गुणिले 0.7. आता 7 न भाग देऊ ह्याला. 7 एक 7 आणि इथं काय होतंय? 7 एक 7 पण त्याच्या अगोदर 0.1 आहे. 750 गुणिले 44 गुणिले 0.1. 750 गुणिले आता 0.1 न 44 ला गुणलं की पॉईंट कुठं होतं? इथं जातो. 44 एक 44. आता 44 ने 1 ला गुणलं. 44 एक 44. किती अंकानंतर पॉईंट आहे इथं? 1. का इथं पॉईंट लिहिला मी. आता ह्याचा गुणाकार जर केला तर किती येतोय? करायचं का गुणाकार? करू आपण. 750 गुणिले 44. 4 न 0 न 0, 4 पंचे 20 हातच्याले 2. 7 चोक 28 आणि 2 30. 0 सेम येणार आहे ना? हां, आता इथं एक किती अंकानंतर पॉइंट आहे? इथे 1 अंकानंतर मग इथं पॉइंट देतो. हं. अंतर किती आलंय? 3300. 3300 पण काय आहे? मीटर आहे लक्षात घ्या. काय आहे? मीटर आहे. त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं. मग मीटरला किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल, तर 1000 न भागावं लागतं. 1000 न भागावं लागतं. मग आता काय झालंय? हे मीटर होतं, आता काय झालंय? किलोमीटर. का झालंय? कारण की मीटरला किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल, तर छेदस्थानी 100 न भागायचं. तर हे 0 कटलं, हे 0 कटलं. वरच्या अंशस्थानी 33 आहे. छेदस्थानी किती शून्य राहिले तर 1 राहिलाय ना? मग इथं अंतर बरोबर 3.3 किलोमीटर. ओके? समजलंय? इथपर्यंत समजलंय का रे? ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण. डायरेक्ट परीक्षेत आलेलं घ्यायचं. परीक्षेत आलेलं घेऊ आपण. हं? हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. हं? आहेत का सगळेजण? आहेत, आहेत. भरपूर आहेत आज. एका वर्तुळाकार बागेचे तारेचे 4 पदरी कुंपण घालवायचे आहे. किती पदरी? बाग आहे आणि ती वर्तुळाकार आहे.
4 पदरी. मी एकच पदर लिहितो. ठीक आहे. इथं 4 पदरी आहे. तारेचा खर्च प्रति मीटर ₹10 असून तारेचा खर्च किती आहे? हा असं कुंपण घालण्यासाठी ₹10 प्रति मीटर आहे. मग ह्याचं आपल्याला परीघ काढावं लागेल. ही काय आहे? तारेचं कुंपण म्हणजे परिघ काढावं लागेल. हं. त्यात एकूण 40 खांब होणार आहेत. प्रति खांबाचा खर्च ₹40 आहे. 40 खांब होणार आहेत आणि एका खांबाचा किती खर्च आहे? ₹40. त्रिज्या दिली 35. 35 दिली रेडियस. ओके. आपण अगोदर परिघ काढू. नंतर त्याला 4 ने गुणू. 4 पदरी आहे ना, त्यामुळे 4 न गुणू. अगोदर आता परिघ काढू. परिघ बरोबर 2 पाय आर. 2 गुणिले पायची किंमत 22 आणि 7 गुणिले आरची किंमत त्रिज्या किती आहे रे? 35. 7 एक 7, 7 पाचा 35. हं. बेचोक आपलं 22 दुनी 44 गुणिले 5. 5 चोक 20 हातच्याले 2. 5 चोक 20, 20 आणि 2 22 मीटर परिघ आला. मग आता ही परिघ 1 झाला. 4 पदरी कुंपण आहे. किती पदरी आहे? 4 पदरी म्हणजे ह्याला 4 न गुणावं लागेल. गुणिले 4. 4 पदरी. नका 0 4 4 चोक 8 4 दुनी 8 4 दुनी 8. 4 पदरी कुंपण किती झालं? किती मीटर झालं रे? 880 मीटर झालं. आता तारेचा खर्च ही एवढी मोठी तार लागणार आहे एवढी 880 आणि प्रति मीटर किती खर्च आहे? ₹10 गुणिले 10. किती येतंय आता? गुणिले 10 म्हणजे 880 गुणिले 10 म्हणजे ही 0 ह्याच्यावर देऊन टाकतो मी. एवढे रुपये 4 पदरी कुंपणाला लागायलेत. 4 पदरी कुंपणास किती रुपये लागले? ₹8,800 लागले. पण अजून एक सांगितलेलं आहे. 40 खांब टाकायचेत आणि एका खांबाला किती रुपये आहे? ₹40 आहे. मग 40 गुणिले 4 हं. एका खांबाची किंमत किती आहे? एक खांब आहे ₹40 ला आणि किती खांब टाकायचे? 40च. 4 चोक 16 आणि 2 शून्य. बघा खांब टाकायला 40 खांब आहेत. किती खर्च येतोय? 1600 आणि म्हणजे आता ह्या एकूण खर्च काढायचा आपल्याला. हं. 8,800 अधिक 1600 बरोबर किती येतंय? ही 2 शून्य 14 हातचाले 1 रुपये एवढा खर्च येत आहे. ठीक आहे का एवढं? समजलंय? चालेल आपण उरलेले काही 1-2 गणितं आपण उद्या घेऊ. ठीक आहे? आजचा तुम्हाला नक्कीच समजला असेल. थोडं घाईत घेतलंय. मुद्दामून घाईत घेतलं. फार अवघड नाहीये समजायला. हं. हे परीक्षेत टी-ई-टीच्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. अजून एक आपण परीक्षेत आलेलं उदाहरण 2 उद्या घेऊ आपण आणि नंतर काय घेता येईल ते बघू आपण. हं. चालेल. आजच्या पुरतं आपण एवढंच बस करू. गुड नाईट. लास्ट दाखवू का? बघा, बघा. चालेल. ओके. गुड नाईट.